हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. तुम्हाला संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. चला, आज बनवणार आहे भोगीची भाजी. बघा मी भाजीला काय काय घेतले. हे मसाल्यासाठी घेतले खोबरं, कोथिंबीर, शेंगदाणे, हे टोमॅटो भाजीत टाकायला. आणि हे तीळ घेतले, तीळ लावून बाजरीची भाकर आणि हे करणार आहे भोगीची मिक्स भाजी. पावटा घेतलाय, हरभरा घेतलाय, वल्ला हरभरा, डाळे, थोडासा फुलावर घेतलाय, वटाणा घेतलाय, गाजर, वालाच्या शेंगा आणि ह्याच्यात वांगे आणि बटाटे कापून ह्याच्यात टाकले. तर ही लसणाची पात घेतली, लसण घ्यायचा नाही, लसणाची ताजी ताजी पात घेतली मी. हो का, पहिलं मसाला भाजून घेऊ. तिकडं खोबरं बारीक करून घेतो, तोपर्यंत तवा टाकते, काढायचं. बघा खोबरं कट करून घेतले. आता आपण लसणाची पात बी कट करून घेऊ, ह्याच्या मुळ्या काढून घ्यायच्या. बघा हे पूर्ण एवढी पण टाकली तरी लई होती, एकदम भाजीची चवच वेगळी लागते. आता शेंगदाणे भाजून घेऊ का. आता शेंगदाणे भाजून झाले टाकले. आता आपण खोबरं भाजून घेऊ. खोबऱ्याला थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं तेल टाकले, जास्त नाही टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं. चांगलं खोबरं भाजून घ्यायचं, एकदम भाजी मस्त होती. एवढे तीळ भाजून गेले, 1 वाटीला कमी आहे. भोगीची भाजी म्हणजे तीळ तर जास्तच टाकायला पाहिजे भोगीच्या भाजीत. थोडंसं तेलावर मुद्दाम भाजले तीळ, कारण उडून जात. तीळ भाजून झाले तर बघा चटचट तीळ उडायला लागले, तर छान भाजलेत. पण तेलामुळे कमी उडते, जरा तेल टाक, तेलावर भाजलेत नाही. भाजून झालाय मसाला आपला, वाटून घ्यायचा. कोथिंबीर नाही भाजली तेलावर, ह्याच्यातलेच थोडेसे तीळ वरून टाकायला ठेवायचे, म्हणजे चव येते जरा भाजीला वरून. आणखी एवढे ठेवले तर चला, हे सगळं एकत्र टाकू तर भाजून घेऊ. वाटण बघा असं वाटण करून घेतलं. तीळ, खोबरं, लसणाची पात आणि कोथिंबीर असं सुकं वाटण करून घेतलं. आता फोडणीची तयारी करू टाकू. बघा ही पूर्ण भाज्या घेतलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि वांग 7, बटाटा 8 भाज्या. याचा धुवून घेऊ टाकू सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. सगळी पाणी टाकून भाज्या धुवून घेऊ. इकडे भाजीला गरम पाणी ठेवू आपण. आता तेल टाकू. एक 3 पाया टाकायचं.
घेतलं इथं. काळा मसाला घेतलाय कारण काळ्या मसाल्याला आमच्या घरात जास्ती भाजी आवडती आहे त्याच्यामुळं. बघा बघा भाज्या किती छान दिसतात. भाजीचा माना असतो ही. कोणी भजी म्हणतंय, कोणी मिक्स भाजी म्हणतंय. भोगी दिवशी करते तरी आमच्याकडे गावाकडे ऊस टाकते तर परत आणखीन लई काही टाकते तर पालेभाज्या. आमच्या घरात कुणी पालेभाज्या टाकलं तर खाणारच नाही, त्याच्यामुळं मी एवढं घेतलं आहे. एकदम भाजी मस्त होती आणि मस्त गरमागरम तीळ लावून बाजरीची भाकर. बोरं टाकते तर आता इथं कुठं बोरं मंडईशिवाय काय भेटणार नाही मला. मोहरी टाकली, जिरे टाकले आणि टोमॅटो टाकले. काळा मसाला टाकलाय त्याच्यात आणि आता हो हे भाज्या टाकून घ्यायच्या. मस्त कलरफुल भाज्या दिसायला छान. चांगल्या भाज्या तेलात फ्राय होऊ द्यायच्या मसाल्यामध्ये. पावटा टाकलाय, त्याच्यातलं बी गाजर काढून टाकते ना आमच्या घरात आता हाताने. मिक्स करून घ्यायचं असं. मसाल्यावर चांगल्या परतू द्यायच्या भाज्या. बटाटा वांगे फ्राय होते चांगले तेलात. मला वेळ लागणार आहे आता भाजी शिजाय. पावटा आहे, हरभरा आहे, फुलावर आहे, बटाटा आहे. बटाटामुळं वेळ लागेल. वाटाणा मीठ टाकले, त्याच्यात टोमॅटो टाकले नाही, हळद टाकली. चांगल्या तेलात गडबड नाही करायची. सुक्का मसाला आहे करपून जाते. आधी त्या ह्या मसाल्यातच भाज्या फ्राय करून घ्यायची आधी सगळ्या. एवढे तीळ आणले ते एक डब्बा आमच्या बहिणीनं आम्हाला तीळ दिले तर आता संक्रांतीचं नाही तर एक छटाक आणावं लागेल असं इथून पाऊसवर एक छटाक. आता ही वाटलेला मसाला आपण सुक्का मसाला आहे ना हे टाकायचं. सगळं टाकलाय मी. मसाला टाकलाय आता हलवून घेऊया आपण आणि मग गरम पाणी टाकायचं. पाणी टाकून नाही वाटलेला मसाला, फक्त सुक्क वाटण केलेलं आहे मी. लसणाची पात, शेंगदाण्याचं कूट आणि तीळ भाजून आणि खोबरं. हो काही गरम पाणी टाकायचं. आपली भाजी शिजणार आहे आणि हो का बघा. ह्याच्यातलं भाजी शिजायची, थोडंसं पाणी आणखीन मी टाकणार आहे ह्याच्यात. आपल्याला जशी पाहिजे तशी. पातळ रसा भाजी म्हणलं तर रसा भाजी सुक्की पण होती याची. मी एवढं पाणी टाकणार आहे. बाजरीची भाकर आणि भाजी खाते ना आमच्यात सुरू मस्त, मला आवडती तशीच. इकडल्या गॅसवर ठेवू आणि इकडं बाजरीची भाकर करू. सत्ता वाटली नाही आता बाजरीची भाकर करू. बाजरीची भाकर करते. हो का. ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. बाजरीच्या भाकरीत छान लागते चवीला. थोडं टाकायचं लय मग. मीठ टाकून छान पीठ मळून घ्यायचं असं.
कोण कोण म्हणते मला बाजरीची भाकर येते का नाही. आता बाजरीची भाकर करते मी. सांगावं लागायला इथं. भाकर थापून झाली. याच्यावर पण तीळ लावतो आपण. तीळ आहेत आपल्याकडे, भरपूर तीळ आहेत. तीळ लावून भाकरी करायच्या. वरून आणखीन एका टाकायचं. आणखीन एकदा तीळ टाकायचे. असे चिटकून बसते पाणी लावले आपण. तर तीळ लावले तर तसे तीळ शेकले छान भाजले तर. इकडे भाजी. इकडे भाजी पण आपली शिजली आहे. तयार झाली आपली भाजी बी मस्त. आणि बाजरीची तीळ लावून भाकर. मस्त दाबून दाबून भाकर शेकायची कडक चांगली. दाबून शेकली, मानताना फुगली नाही. मस्त आपली बाजरीची भाकर झाली, कडक शेकली. लसणाची पात. आता आपण ही भाजी घेऊया. कोण खेंगाट म्हणते, कोण मिक्स भाजी म्हणते, कोण भजी म्हणते. हो का, आम्ही अशी केली थोडं काय. या चला भोगीची भाजी खायला. चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. आणि शेअर करा. नक्की कमेंट करा तुमच्या इकडे कशी बनवते भोगीची भाजी ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.